प्राध्यापक जीवन जाधव अत्यंत विचारवंत आणि संघर्षशील असणारा अशा पद्धतीचा त्यांचं कार्यकाळ आंबेडकर कॉलेजमध्ये प्रिन्सिपल होईपर्यंत ते अत्यंत ऍक्टिव्ह राहिले. बाळ बरोडे जिल्ह्याचे अध्यक्ष होते आणि प्राध्यापक जीवन जाधव हे होते. जीवन जाधव यांनी पक्ष सोडला होता तरी जीवन जाधव यांनी मला सोडलं आणि अनेक लोक पक्ष सोडतात तर ते मला सोडत नाही आणि ते मला सोडत नसवून मी त्यांना सोडत नाही. मला माहित आहे की माझ्या पक्षातून गेलेला नेता कार्यकर्ता एक पुन्हा माझ्याकडे आला आणि जीवन जाधव यांना आणि तसे शरद पवार साहेबांच्या बरोबर माझे संबंध अत्यंत चांगले नाही. एक गोष्ट सांगतो की रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीमध्ये ज्यांना काय मिळवणं शक्य झालं नाही ते मिळवणं मला मात्र शक्य झालं. मला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये पवार साहेबांनी घेतलं आणि मी कोणाच्या आश्वासनं ऐकून मी त्या सोबत अजिबात जात नाही, दुसऱ्या पक्षात अजिबात जात नाही. जीवन जाधव गेले आणि एवढ्या वर्षामध्ये आणि त्याला त्या ठिकाणी काही मिळालं नाही आणि पुन्हा ते रिपब्लिकन पक्षाकडे आले. पण माझ्या पक्षामध्ये सन्मान मिळणार आहे. माझ्या पक्षामध्ये छाती ताट करून चालण्याची हिंमत मिळणार आहे. जेडीयूचा नारा आपल्या भागाभागामध्ये बुलंद करण्याची ताकद तुम्हाला मिळणार आहे. कुठल्याही सत्तेपेक्षा कुठल्याही मंत्रिपदापेक्षा खासदारकीपेक्षा आमदारकीपेक्षा नगरसेवक पदापेक्षा कार्यकर्ता फार मोठा आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होईपर्यंत कुठल्याही कमिटीचा मेंबर नव्हतो किंवा कुठल्याही सगळे मुख्यमंत्री माझे वकील होते. त्यानंतरच्या काळामध्ये सगळे मुख्यमंत्री माझे वकील होतेच होते. अनेक प्रधानमंत्री सुद्धा माझे वकील होते. मी कुठल्याही पदासाठी मी त्यांच्याकडे घेऊन आहे. कुठल्याही सत्तेच्या पदापेक्षा माझ्या समाजाचं पद माझा कार्यकर्ता आहे पद सगळ्यात मोठं आहे. याच कुत्रवडीमध्ये अनेक वेळेला आपल्या सभा झाल्या आणि कुणावर टीका टिप्पणी न करता पक्ष वाढवण्याची जबाबदारी सुद्धा कुणाची निंदा नानस्ती न करता आपण बाबासाहेबांचं मिशन पुढे घेऊन जायचे ठरवून सातत्याने आणण्यात काही करत आहे. मला दिल्लीमध्ये मंत्री होण्याची संधी मिळाल्यानंतर सर्व देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपला पक्ष वाढवेल. अंदमान निकोबारमध्ये लक्षद्वीपमध्ये सुद्धा आहे. नॉर्थ ईस्टमध्ये सगळ्या राज्यामध्ये आपला पक्ष आहे. 17 मेला अंदमान निकोबारची जी राजधानी आहे पोर्ट ब्लेअर या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या नॅशनल कमिटीची बैठक आणि ऑल इंडियातल्या प्रमुख कार्यकर्त्यांचं एक संमेलन त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि देशभरातले 1000-1200 कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत. काळ्या पाण्याची शिक्षा देण्याची त्या कारखान्यामध्ये परंपरा होती. इंग्रजांच्या काळामध्ये स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या अनेक लोकांना काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी लोक पाठवायचे आणि फार दूरवर असणाऱ्या अशा पद्धतीचे अंदमान निकोबार आहे. इराणपेक्षा ते लांब आहे. इराणमधून आमचा कार्यकर्ता असाच पकडता आहे. तुझं नाव आहे कांबळे विश्वास
गुजरातमध्ये राहायला पाहिजे होतं तू हातामध्ये घेतली जयभीमची मशाल, तू हातामध्ये घेऊन जयभीमची मशाल विराम करून आला दुनियामध्ये उषा. युद्ध आम्हाला नको आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी आता सांगितलं होतं की आम्हाला युद्ध नको, आम्हाला युद्ध हवं. दिल्लीमध्ये अनेक बुद्धमूर्ती आणि अनेक पुरातत्व खात्याच्या वतीनं बुद्धिझमच्या काळामध्ये अनेक वस्तू जमा केल्या होत्या. दिल्लीमध्ये महाराणा प्रताप यांचं गार्डन आहे त्या ठिकाणी उद्योग बनवलं होतं. त्या ठिकाणी मला बोलवलं होतं. त्या ठिकाणी नरेंद्र मोदींनी सांगितलं की आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला युद्ध चाललेलं आहे. अमेरिका इस्रायलला इराण युद्ध चाललेलं आहे. अफगाणिस्तान पाकिस्तानचं युद्ध चाललेलं आहे. हल्ले चाललेले आहे. रशिया युक्रेनचं गेले अडीच कॉम्युनिटी वर्षापासून युद्ध चालू आहे. आणि आमचं युद्ध रिपब्लिकन ऐकण्यासाठी युद्ध होतं. रिपब्लिकन पक्षात जाईल तर हे सगळ्या कथाकथामध्ये गेलेले सगळे लोक आपल्या पक्षाला आपला पक्ष नको. बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा जो निळा झेंडा आहे तो निळा झेंडा गावागावामध्ये आम्ही फडकवत आहोत. बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष म्हणजे फक्त बौद्ध समाजाचा नव्हे, मात्र कर्मकार, सत्रिया, काठी, ओबीसी, मायनॉरिटी, मराठा, ब्राह्मण, माळी अशा सगळ्या जातीच्या धर्माच्या माणसांना एकत्र आणणारा पक्ष म्हणजे रिपब्लिकन पक्ष. आणि कधीतरी रिपब्लिकन पक्षाची ताकद कुठे वाढली पाहिजे. आम्हाला कुठल्याही पक्षासोबत युती करण्याची गरज असणार नाही अशा पद्धतीचा पक्ष देशात आपल्याला उभा करावा लागणार आहे. मी नॉर्थ ईस्ट मध्ये मात्र आपला जो पक्ष आहे नागालँडमध्ये आपल्या पक्षाचं नामकरण होणार आहे. त्या ठिकाणी बौद्ध समाज नाही, दलित समाज नाही, शेड्यूल ट्राईबचे लोक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहेत. ख्रिश्चन कम्युनिटी लोक त्या ठिकाणी आहेत. मणिपूरमध्ये आपला पक्ष रिकग्नाइज आहे. अजून 2 राज्यामध्ये जर आपला पक्ष रिकग्नाइज झाला तर आपल्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता देणार नाही. आणि आपण सगळे जर माझ्या पाठीशी आहात. रिपब्लिकन पक्षाला मजबूत करण्यासाठी सगळी जी माणसे आहेत, सगळे कार्यकर्ते अत्यंत जीवाभावाने माझ्यासोबत आहे. पण अजून आपल्याला काही करणं मतं कशी मिळतील यासाठी आपल्याला कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी प्लॅनिंग करण्यात आवश्यक आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आता पाहिलेलं आहे की आसाममध्ये, केरळमध्ये अगल्या महिन्यापासून हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपली भूमिका मांडतात. नरेंद्र मोदी यांनी केलेला विकास ते लोकांच्या समोर मांडतात. पूर्वीच्या काळामध्ये काय होतं आणि आता कसं